पुण्यातील पोर्शे कार अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच पुणे नाशिक महामार्गावरील कळंब येथे दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात 19 वर्षीय तरुणाचा अंत झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने बेकायदेशीरपणे गाडी चालवून अपघात केल्याचं समोर आलं, परंतु या प्रकरणात मोहिते पाटील यांनी पुण्याची कड घेतली आहे। कळंब येथे कार चालकाने दुचाकीवरील दोघांना चिरडले, यातील एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे। कार चालक मयूर मोहिते पाटील हा आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या आहे। आपल्या पुतण्याने मद्यपान केलेले नव्हते, तसेच अपघातानंतर तो पळूनही गेला नव्हता, असा दावा आमदार मोहिते पाटील यांनी केला। माझा पुतण्या मयूर मोहिते पाटील हा अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहे। अपघाताविषयी पोलीस अजूनही त्याची चौकशी करतील। वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी मयूरचे सॅम्पल घेतलेले आहेत। अपघातग्रस्त तरुणाला मयूरने ॲम्ब्युलन्समध्ये टाकले होते, त्यामुळे त्याच्यावरील आरोपात मला तथ्य वाटत नाही, पण मी अपघातस्थळी नव्हतो, यामुळे या सर्व घडामोडींविषयी मी अधिक माहिती घेईन, असे दिलीप मोहिते पाटील म्हणाले। आमदार मोहिते यांचा पुतण्या दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। तसेच अपघातानंतर मयूर गाडीतच बसून राहिला, अखेरपर्यंत तो गाडीबाहेर आलाच नाही, अशी माहितीही स्थानिकांनी दिली। दरम्यान वैद्यकीय चाचणीचे अहवाल काय येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मयूर मोहिते हा त्याच्या फॉर्च्युनर गाडीने क्रमांक MH14 KJ 7557 कळंबकडून मनसरच्या दिशेने जात होता। त्याचवेळी बंटी सुनील भालेराव हा दुचाकीवरून कळंबकडे चालला होता। एक लहरे गावच्या हद्दीत पिकअप गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात मयूरच्या फॉर्च्युनर गाडीने दुचाकीला जोरात धडक दिली। या अपघातात एकाचा अंत झाला आहे।